नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनलॉक सायकोलॉजी टुडेमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या पिरियडमध्ये आपण मानसशास्त्राचा इतिहास अभ्यासला होता, व्याख्या अभ्यासली होती आणि बोधावस्थेचा अभ्यास पाहिला होता. आज अबोध वर्तनाचा अभ्यास पाहणार आहोत. अबोध वर्तन जे आहे ते अबोध वर्तनाचा अभ्यास करत असताना डॉक्टर सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राचा अबोधावस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला. या व्यक्तीच्या डॉक्टर सिगमंड फ्राईडच्या मते आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. म्हणजेच बऱ्याच वेळा आपण जे काही वर्तन करत असतो ते वर्तन करण्यामागची जी काही ऊर्जा आहे, जिला प्रेरणा असं म्हटलं जाते, त्या प्रेरणेची आपल्याला जाणीव नसते आणि नकळतपणे आपलं वर्तन जे आहे ते वर्तन घडत असते. आपल्या मनाची एक अबोध पातळी असते, जिथे आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दाबल्या जातात. तीव्र इच्छा व आकांक्षा दाबल्या जातात. म्हणजे अबोधावस्था जी आहे त्या अबोधावस्थेमध्ये आपल्या मानसिकतेला आणि शारीरिकतेला धोकादायक असणारी स्थिती जी आहे ती धोकादायक असणारी स्थिती या अबोध पातळीमुळे कमी होत असते. कारण इथे काय होतं की आपल्या काही तीव्र इच्छा असतात, प्रेरणा असतात, आकांक्षा असतात की ज्या समाजमान्य नसतात किंवा समाजमान्य मार्गांनी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या तीव्र इच्छा आणि आकांक्षा त्या ठिकाणी दाबल्या जात असतात आणि आपण सुरक्षित राहत असतो. डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवावर जास्त भर दिला आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ती व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. मग ही जी काही 5 वर्ष आहेत या 5 वर्षामध्ये मुलाचं संगोपन जे आहेत, मुलाची वाढ जी आहे, मुलाचं बाबत येणारे जे अनुभव आहेत, घरामधील वातावरण जे आहेत, या सर्वांचा परिणाम जो आहे तो परिणाम या पहिल्या 5 वर्षामध्ये मुलांवरती होत असतो आणि त्यामुळेच मुलाची व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ती जडणघडण पहिल्या 5 वर्षामध्ये होत असतं, असं डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की डॉक्टर सिगमंड फ्राईड यांच्या मते बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तिवर्तनावर आणि व्यक्तिमत्वावरती प्रभाव असतो. बऱ्याच वेळा लहान मुलं जी आहे त्या लहान मुलांना त्यांच्या वयानुसार जे अनुभव येत असतात त्या अनुभवाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि वर्तनावरती परिणाम होत असतो. त्याचबरोबर त्यांच्या ज्या अबोध प्रेरणा असतात त्या अबोध प्रेरणांचा सुद्धा त्यांच्या वर्तनावर आणि व्यक्तिमत्वावरती प्रभाव पडत असतो. अबोध प्रेरणा ह्या अतिशय महत्त्वपूर्ण असतात. अबोध प्रेरणा या क्षणोक्षणी निर्माण होत असतात आणि त्या अबोध प्रेरणा जर योग्य असतील तर त्याचा व्यक्तीच्या वर्तनावरती, मुलांच्या वर्तनावर योग्य प्रकारे परिणाम होत असतो. आणि या अबोध प्रेरणा जर
अनिच्छ किंवा अयोग्य प्रकारच्या असतील, अनिष्ट प्रकारच्या असतील, तर त्याचा व्यक्तिवर्तनावर आणि व्यक्तिमत्वावरती प्रतिकूल प्रभाव जो आहे तो प्रतिकूल प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर व्यक्तीचं मानसिक समस्या ज्या आहेत त्या मानसिक समस्याचं मूळ कारण जे आहे ते मूळ कारण त्यांना लहानपणी आलेल्या अनुभवामध्ये सुद्धा असते, असंही डॉक्टर सिग्मंड फ्राईड जे आहेत त्या डॉक्टर सिग्मंड फ्राईडने आपलं मत जे आहे ते मत मांडलेलं आहे. अबोध वर्तनाचा अभ्यास करत असताना आपण याच्या आधीही बघितलं आहे की विल्यम वुंट जे आहे त्या विल्यम वुंटने लिपझिक या गावी मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली आणि त्यामध्ये त्यांनी बोधावस्थेचा अभ्यास जो आहे तो बोधावस्थेचा अभ्यास केला. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांच्या मते अबोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. अशी दोघांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत, वेगवेगळं मत जे आहेत ते वेगवेगळं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विल्यम वुंट काय म्हणतात की बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, तर डॉक्टर सिग्मंड फ्राईड काय म्हणत आहेत, अबोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर या प्रकारे वर्तनाचा अभ्यास करत असताना विल्यम वुंट आणि सिग्मंड फ्राईड यांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. तर या व्याख्यांच्या व्यतिरिक्त मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या जी आहे ती आधुनिक व्याख्या या प्रकारे मांडलेली आहे की मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. आता या व्याख्येमध्ये दोनही घटकांचा उल्लेख केलेला आहे. वर्तन म्हणजेच जे दिसणारी गोष्ट आहे त्या दिसणाऱ्या गोष्टीचाही विचार केलेला आहे, म्हणजेच आपलं चालणं आहे, बोलणं आहे, वागणं आहे, नाचणं आहे. तर मानसिक प्रक्रियांचाही विचार केलेला आहे, म्हणजेच विचार करणं आहे, क्षमता आहे, अभिक्षमता आहेत, याचाही विचार जो आहे तो विचार या व्याख्येमध्ये केलेला आहे. म्हणजेच मानवी वर्तनाचा मानसिक आणि प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास जो आहे तो अभ्यास या व्याख्येमध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून या व्याख्येला मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या जी आहे ती आधुनिक व्याख्या असं समजलं जाते. मग ही जी व्याख्या आपण अभ्यासत आहोत या व्याख्येमध्ये काही घटक जे आहेत ते घटक आपल्याला दिसत आहेत आणि ते घटक महत्त्वाचे आहेत. त्या घटकामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे वर्तन होय. वर्तन आपण साध्या शब्दात असं म्हणू शकतो की वर्तन म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया होय. बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे उद्दीपक असतात, अनेक प्रकारच्या घटना घडत असतात, अनेक प्रकारचे प्रसंग घडत असतात. तर अशा उद्दीपकांना, प्रसंगांना, घटकांना व्यक्तीने दिलेली जी प्रतिक्रिया आहे त्यालाच वर्तन असं म्हटलं जाते. ते वर्तन दिसणारंही वर्तन आणि न दिसणारंही वर्तन याचा विचार आधी आपण केलाच. दिसणारं वर्तन जे आहे ते दिसणारं वर्तन म्हणजे चालणं, बोलणं, वागणं हे आहे. तर न दिसणारं वर्तन म्हणजे विचार करणं आहे, घाबरणं आहे, भावना निर्माण होणं आहे. या प्रकारच्या ज्या काही क्रिया आहे त्या क्रिया न दिसणाऱ्या आहेत. तर अशा सर्व प्रकारचं जे वर्तन आहे ते वर्तन म्हणजेच परिसरामधील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रिया होय.
मग या ज्या प्रतिक्रिया व्यक्ती देत असतात, या प्रतिक्रिया देत असताना प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या प्रत्येक व्यक्तीची एकाच उद्दीपकाला वेगवेगळी प्रतिक्रिया असू शकते. वेगवेगळी प्रतिक्रिया. घटना एक असते, समस्या एक असते, प्रसंग एक असतो, परंतु या एकाच उद्दीपकाला अनेक व्यक्ती ज्या आहेत त्या अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकत असतात. आणि मग या प्रतिक्रिया ज्या त्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या ते का देऊ शकतात, तर प्रत्येक व्यक्तीची अभिरुची वेगवेगळी असते, व्यक्तिमत्व वेगवेगळं असते आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या अभिवृत्तीवर ते वर्तन अवलंबून असते. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात असतात. मग वर्तन जे आहेत हे वर्तन आपण पाहिलं की दिसणारं आणि न दिसणारं असं असू शकतं. याला शास्त्रीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं की वर्तन हे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात असते. व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात असते असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जाते. मग व्यक्त वर्तन जे आहे ते व्यक्त वर्तन प्रत्यक्ष निरीक्षणावर अवलंबून असतं. म्हणजेच व्यक्तीचं वर्तन जे घडत असतं की हे घडणारं वर्तन आपल्याला दिसतं, त्या घडणाऱ्या वर्तनाचं आपण निरीक्षण करू शकतो. म्हणजेच व्यक्त वर्तन हे प्रत्यक्ष निरीक्षणावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ चालणं आहे, बोलणं आहे, नाचणं आहे इत्यादी गोष्टी आपल्याला सांगता येतील. मग अव्यक्त वर्तन जे आहे हे अव्यक्त वर्तन निरीक्षणक्षम नसतं. म्हणजेच त्याचं आपल्याला निरीक्षण करता येत नाही, कारण हे वर्तन आपल्याला दिसत नाही आणि न दिसणाऱ्या वर्तनाचं आपल्याला निरीक्षण करता येत नाही. उदाहरणार्थ विचार करणं आहे, भावना व्यक्त करणं आहे, अमूर्त विचार करणं आहे इत्यादी प्रकारचे जे काही वर्तन प्रकार आहेत हे वर्तन प्रकार आपल्याला दिसत नाहीत आणि त्यामुळे अशा अव्यक्त वर्तनाचं आपण निरीक्षण करू शकत नाही असं आपल्याला दिसून येतं. मग यातला व्याख्येमधला दुसरा घटक, दुसरी संकल्पना ती म्हणजे मानसिक प्रक्रिया. मानसशास्त्रामध्ये आपण वर्तनाच्या अंतर्गत व बाह्य घटकाचा विचार करत असतो. वर्तनाच्या अंतर्गत व बाह्य घटकांचा आपण विचार करत असतो मानसशास्त्रामध्ये. म्हणजेच आपण व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियांचा विचार करतो. जसं की विचार करणं आहे, स्मरणशक्ती आहे, भावना आहे, प्रेरणा आहे, अवधान आहे, संवेदन आहे इत्यादी. म्हणजेच ज्या पद्धतीने अंतर्गत घटकांचा आपण विचार करू शकतो त्याचबरोबर बाह्य घटकांचाही आपण विचार करू शकतो. आपण व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियांचा विचार करतो. जसं की विचार करणं आहे, स्मरणशक्ती आहे, भावना आहे, प्रेरणा आहे, अवधान आहे, संवेदन आहे. म्हणजेच मानसिक घटकांचा विचार करत असताना विचार, स्मरणशक्ती, भावना, प्रेरणा, अवधान, संवेदन इत्यादी घटकांचा आपण विचार करत असतो. या व्याख्येमध्ये तिसरी पद्धत किंवा तिसरा घटक आलेला आहे तो म्हणजे वैज्ञानिक पद्धती. वैज्ञानिक पद्धती म्हणजेच प्रयोग आपण करत असतो आणि त्या प्रयोगामधून जे काही निष्कर्ष प्राप्त होत असतात, जे तत्व प्राप्त होत असतात त्या निष्कर्षांचा आणि तत्वांचा व्यक्तिवर्तनासाठी आपण उपयोग करत असतो. म्हणजेच काय? प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. प्रयोगशाळेमध्ये केले जात असतात.
मग मानसशास्त्राचा विचार केला असता मानसशास्त्रामध्ये जे प्रयोग केले जात असतात ते प्रयोग करत असताना ज्या व्यक्तीवरती प्रयोग करावयाचे आहेत त्या व्यक्तीवर नियंत्रित पद्धत किंवा नियंत्रित परिस्थिती निर्माण केली जात असते आणि नियंत्रित पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण केले जात असते. मग या ठिकाणी संशोधक जे आहे ते संशोधक काय करत असतो की असं नियंत्रित परिस्थितीमध्ये वस्तुनिष्ठ निरीक्षण करत असताना स्वतःच्या गृहीतकांचं निरीक्षण करत असतो. स्वतःच्या गृहीतकांचं निरीक्षण करतो की ज्या व्यक्तीवरती प्रयोग करावयाचा आहे त्या व्यक्तीपासून काय माहिती मिळालेली आहेत, त्या माहितीचं काय गोषवारा करता येत असतो, याबाबतचं निरीक्षण जो आहे ते निरीक्षण तो करत असतो. आणि प्रातिनिधिक समूहाकडून मिळालेली माहिती जी आहे ती माहिती तो गोळा करत असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करावयाचा आहे त्या व्यक्तीचा ज्या व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होत असेल, उदाहरणार्थ त्यांच्या कुटुंब असेल, शिक्षक असेल, शाळा असेल, शेजारी पाजारी असतील, तर यांच्या अनुषंगाने ही माहिती जी आहे ती माहिती गोळा केली जात असते आणि त्यानुसार त्या व्यक्तीच्या बाबत अनुमान जे आहे ते अनुमान तयार केले जात असतात किंवा अनुमान बनविले जात असतात. मग हे जे काही मानसशास्त्रज्ञ अनुमान बनवत असतात हे अनुमान जे आहे ते अनुमाने मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि भविष्यातील वर्तनाचे पूर्वकथन करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात. म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनाचं भविष्यामध्ये पूर्वकथन करण्यासाठी या वर्तनाच्या विश्लेषणाचा वापर करण्यात येऊ शकतो. आपणही बघतो बऱ्याच वेळा काही व्यक्ती असं म्हणत असतात, उदाहरण देत असतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जाते. म्हणजेच लहान मुलं जे वर्तन करत असतं ते वर्तन करत असताना भविष्यात ते मोठं झाल्यावरती पुढे काय करेल याबाबत आपण भविष्यकथन जे आहे ते भविष्यकथन करत असतो. म्हणजेच व्यक्तीच्या बाबत अनुमानाने मानवी वर्तनाचं विश्लेषण करण्यासाठी व भविष्यातील वर्तनाचे पूर्वकथन करण्यासाठी या पद्धती ज्या आहेत ते वैज्ञानिक पद्धती ज्या आहेत त्या वैज्ञानिक पद्धती वापरण्यात येऊ शकतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.